नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा स्फोट, 5 नमुने पॉझिटिव्ह, प्रशासन सतर्क, तातडीच्या कठोर उपाययोजना सुरू. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लू H5N1चा गंभीर उद्रेक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डायमंड पोल्ट्री फार्म येथील मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील ICAR NIHD प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या नमुन्यांपैकी 5 नमुने H5N1 एव्हियन इन्फ्लुएन्झासाठी पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. परिस्थिती गंभीर, तातडीच्या कारवाईचे आदेश. प्राप्त अहवालानंतर पशुसंवर्धन विभागाने तात्काळ कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत. या अंतर्गत संक्रमित क्षेत्रातील कुक्कुट पक्ष्यांचे तात्काळ कलिंग निर्वासन सुरू, 1 किलोमीटर परिसर इन्फेक्टेड झोन घोषित, 1 ते 10 किलोमीटर परिसर सर्वेलन्स झोन घोषित, पक्ष्यांची वाहतूक, खरेदी विक्री आणि बाजारपेठांवर तात्काळ बंदी. SOP लागू, संपूर्ण परिसरात सॅनिटायझेशन मोहीम. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर लागू करण्यात आली असून बाधित क्षेत्रात अंडी आणि कुक्कुट उत्पादनांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या रॅपिड रिस्पॉन्स टीमकडून घटनास्थळी सॅनिटायझेशन आणि निर्जंतुकीकरणाची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाची नजर, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न. नवापूर परिसरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक यंत्रणा सज्ज झाली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. कुक्कुट व्यवसायावर तात्पुरता मोठा परिणाम होण्याची शक्यता. नागरिकांनी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक. नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक हा अत्यंत गंभीर विषय बनला असून प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप करत मोठा धोका टाळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पुढील काही दिवस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.